राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली। तब्बल 86 लाख महिला एका झटक्यात अपात्र ठरल्या आहेत। महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली ही योजना सध्या केवायसी प्रक्रियेमुळे चर्चेत आली आहे। एकूण 2,40,00,000 लाभार्थ्यांपैकी आता फक्त 1,60,00,000 महिला पात्र ठरल्या। तांत्रिक चुका आणि कठोर छाननीमुळे 86 लाख महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत। या निर्णयामुळे मोठा असंतोष निर्माण झाला असून अपात्र ठरलेल्या महिलांसाठी आता शेवटची संधी देण्यात आली आहे। ज्या महिलांची ई-केवायसी करताना तांत्रिक चूक झाली त्यांनी 31 मार्च 2026 पूर्वी ऑनलाईन पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करावी असे आवाहन करण्यात आले आहे। मुदतीपूर्वी दुरुस्ती करून पुन्हा केवायसी पूर्ण केल्यास योजनेचे मानधन पुन्हा सुरू होणार आहे। दरम्यान निधी अभावी जानेवारी महिन्याचे मानधन रखडल्याची माहिती समोर येत आहे। महिला व बाल विकास विभागाने सर्व पात्र महिलांना लाभ मिळावा ही भूमिका स्पष्ट केली। मंत्री आदिती तटकरे यांनीही अपात्र महिलांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी असे आवाहन केले आहे। लाडक्या बहिणींनी 31 मार्चची डेडलाईन लक्षात ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।